लहानपणी वाटायचं ढगांच्या वरती एक स्वर्ग असतो, पण आज समजलं तो स्वर्ग नव्हे तर तो आपला रायगड आहे. जेव्हा वाटतं ना आयुष्यात आपण सगळं काही हरलोय, तेव्हा गाठायचा तो रायगड. ऊन, वारा, पाऊस झेलत 350 वर्ष झालेत, तरी कणखरपणे हा रायगड अजूनही उभा आहे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रॅव्हल्स व्लॉगमध्ये. आज आपण आलो आहे किल्ले रायगडवरती आणि आपल्यासोबत आहेत हिंदवी स्वराज्य ट्रेकर्स ग्रुप्स आणि आपले मित्र मेघराज कुरे. आम्ही रात्री 2च्या सुमारास पुण्यातनं निघालोय. डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देऊन आम्ही रायगडावरील पुढचा प्रवास सुरू केला. महाराजांना मानवंदना करून आपला संपूर्ण ग्रुप हा गाडीमध्ये जाऊन बसला. तर फायनली आपण येऊन पोचलो आहेत किल्ले रायगडावरती. तर नेहमीप्रमाणे आपल्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आणि तिथे शिवरायांचा जयघोष करून आपल्या ट्रेकिंगला आपण सुरुवात करणार आहोत. ट्रेकला सुरुवात करून अवघे फक्त 10 मिनिट झाले होते. तेवढ्यामध्ये वातावरण एवढं खतरनाक दिसत होतं ना, अप्रतिम. हे रायगड आपला कधीच नाराज करणार नाही अशा प्रकारे वातावरण माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. या रायगडाच्या प्रत्येक दगडात इतिहास कोरलेला आहे. हीच ती पायरी आहे ज्या पायरीवरून महाराजांनी राज्याभिषेकाला चाल करून गेले असतील. वर चढताना दम लागतो, पण एकदा का गड माथ्यावर पोचलो की सगळा थकवा हा नाहीसा होतो. आजूबाजूला पसरलेला अथांग निसर्ग आणि मध्ये उभा असलेला हा रायगडाचा थरारक अनुभव. असं तर गडावर जाण्याचे 2 मार्ग आहेत, पायऱ्यांनी चढायचं किंवा रोपवेने जायचं. पण आम्ही ठरवलंय पायऱ्यांनी गड चढायचा, कारण रोपवेने तुम्ही क्षणात गगनभरारी घेता, परंतु जर पायऱ्याने जर तुम्ही आलात तर तुम्ही प्रत्यक्षात इतिहासामध्ये जाऊन पोहोचता. आता आपण साधारणतः 25 ते 30% गड चढून आलोय. अजून पूर्ण 75% हा गड चढायचा आहे. माझ्या ॲक्सिडेंट नंतर तब्बल 7 ते 8 महिन्यानंतर हा माझा पहिला ट्रेक होता. दमछाक तर खूप लागला होता. त्यामुळेच आपले हिंदवी स्वराज्य ट्रेकर ग्रुपचे अध्यक्ष सूरज भाऊ आम्ही थोडा आराम या ठिकाणी करतोय. श्रीमान दुर्गेश्वर रायगड आपल्याला कधीच नाराज करत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच आपल्याला रायगडावरती ही सिनेमॅटिक दृश्य बघायला मिळाले.
रायगड फक्त हा किल्ला नाही, तो महाराष्ट्राच्या आत्म्याचं प्रतीक आहे. येथे येणं म्हणजे इतिहासाला स्पर्श करणे होय. स्वर्ग शोधायचा असेल तर तो आकाशात नको बघू, रायगडावरती चढा आणि स्वतःला विचारा, का आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत का? सो फायनली आपण येऊन पोचलो आहे रायगड किल्ल्याच्या महादरवाजापाशी. माझ्या पाठीमागे आहे हा किल्ले रायगडाचा भव्य असा महादरवाजा. रायगडाचा महादरवाजा हा किल्ल्याचा प्रमुख प्रवेशद्वार आहे. हा दरवाजा इतका भव्य आणि मजबूत बांधलेला आहे की शत्रूलाही तोडणे जवळपास अशक्य होते. 2 उंच मनोऱ्यांच्या मध्ये हा दरवाजा बसवलेला आहे आणि इथेच किल्ल्याचं खऱ्या अर्थाने संरक्षण सुरू होते. दरवाजाचा आकार, रचना आणि स्थान इतकं चतुरपणे ठरवलं गेलं होतं की शत्रूने समोरून हल्ला जरी केला तरी तो गडाच्या नजरेस याच्या आधीच संपला असता. हा आहे रायगडाचा महादरवाजा, स्वराज्याचं पहिलं रक्षण स्थान. या दरवाजातून आपण आत गेलो की इतिहासात प्रवेश करतो. आता आपण रायगडाच्या महादरवाजाच्या वरच्या बाजूस आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही हा रायगडाचा भव्य महादरवाजा बघू शकता आणि या डाव्या साईडला इथे भव्य तटबंदी आहे. इथे जाऊन तुम्ही बघू शकता. याच्यावरती संक्षिप्त आपण एक स्पेशल ब्लॉग बनवला आहे. वरती जाऊन तुम्ही तो ब्लॉग सुद्धा बघू शकता. आपण आता रायगडाचा हा 90% भाग क्रॉस करून चढत वरती आलोय. या ठिकाणी मला काही वास्तू दिसल्यात. त्यातील पहिली वास्तू म्हणजे हा लोखंडी खांब. शिवकाळामध्ये या खांबावरती बिघडलेले घोडे किंवा हत्ती कडेला बांधले जात होते आणि असं सांगण्यात येते की छत्रपती संभाजी महाराज या खांबावरतीच आपल्या शरीराची कसरत करत होते. तुम्हाला जर याबद्दल काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की मला कळवा. हा आहे हत्ती तलाव. रायगडावरती असलेल्या हत्तींना या तलावामध्ये सोडलं जायचं. रायगडावरील पाण्याच्या टाक्यांपैकी असलेले हे भव्य 4 पाण्याची टाकी मला या ठिकाणी दिसले. ही सुंदर पाण्याची टाक बघून आपण निघालो ते शिरकाई देवीच्या मंदिराकडे. रायगड किल्ल्यावर असलेलं शिरकाई देवीचं मंदिर हे किल्ल्याच्या गडदेवता मंदिर मानलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रायगडाला आपल्या राजधानी स्वरूप देत होते तेव्हा त्यांनी या शिरकाई देवीच्या मंदिराची पूजा करून गडाची पवित्र आणि संरक्षणाचा निश्चित केला. हे मंदिर महादरवाजाच्या बाजूला आहे आणि आजही रायगडात चढणारा प्रत्येक पर्यटक सुरुवातीला देवीचं दर्शन घेऊनच प्रवेश करतो. मंदिर साधं दगडी बांधकामात आहे, पण त्यात एक अद्भुत शांतता आणि ऊर्जेचं वातावरण आहे. स्थानिक लोक मानतात की शिरकाई देवी ही रायगडाचे रक्षण करते.
शिरकाई मातेचं दर्शन घेऊन आपण निघालोय होळीच्या माडाकडे. रायगड किल्ल्याच्या मध्यभागी असलेला होळीचा माड म्हणजेच एक विशाल मोकळं मैदान. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजदरबारी, उत्सव, सैनिक परेड आणि होळीचा सोहळा साजरा केला जात असायचा. म्हणूनच या ठिकाणाला होळीचा माड असं नाव पडलंय. होळीच्या माळापासून थोडंच समोर गेल्यावर आपल्या नजरेस पडतोय तो म्हणजे नगरखाना. नगरखाना म्हणजे घोषणास्थान. येथून छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन आणि दरबाराच्या सुरुवातीची सूचना दिली जायची. पूर्वी इथेच राजदरबारात प्रवेश करण्यापूर्वी नगारे, तुरे आणि रणशिंगे वाजवले जात. म्हणजेच महाराज दरबारात येत आहेत याची घोषणा याच ठिकाणाहून दिली जात असे. रायगडाच्या उंच पर्वतावर असलेला राजदरबार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन असलेलं ठिकाण होता. इथे निर्णय घेतले जात असायचे. इथूनच स्वराज्याच्या मोहीम आखल्या जात असायच्या. राजदरबारात उभं राहिल्याशिवाय स्वराज्याच्या मानसिकतेची जाणीव होत नाही. प्रत्येक दगड, प्रत्येक कण हा इतिहास सांगतो. जिथे महाराज स्वराज्यकर्त्यांसोबत बैठकीत बसत आणि स्वराज्याच्या मोहीम आखत असत. राजदरबाराची मागची बाजू म्हणजेच हा आहे महाराजांचा भव्य राजवाडा. शेवटी तो काळा दिवस आला. म्हणजेच 3 एप्रिल 1680 रोजी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना देवाज्ञा झाली. आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्याला राणीवंशाचा भाग म्हणतात. एका साईडला पालखी दरवाजा आणि दुसऱ्या बाजूला मेना दरवाजा आणि समोर जे आहेत जिथे महाराजांच्या राणी राज्यात हा त्यांचा वाडा. शिवगडातील बाथरूम, शौचालय अजूनही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्या पण योग्य अवस्थेत. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जी माणसे होती त्यांना राहण्यासाठी ही जागा होती. इथे बाहेरून आलेले पाहुणे सुद्धा म्हणजेच गेस्ट रूम सुद्धा अवेलेबल होत्या. यानंतर आपण महाराजांचा खलबतखाना बघायला जाणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी महाराजांच्या हा गुप्त मीटिंग व्हायच्यात. मेघराजा आपल्याला दाखवायला मदत करणार आहेत. पण आतमध्ये पूर्ण काळोख असल्यामुळे, किट्ट अंधार असल्यामुळे आपल्याला जास्त काही दिसणार नाही. तर हा गुप्त खोली येथे महाराजांच्या गुप्त मीटिंग व्हायच्या असंही समजते. समोर जो दिसतोय तो आहे गंगासागर तलाव. हा रायगड किल्ल्यावरील एक ऐतिहासिक आणि पवित्र तलाव आहे. ही आहे बाजारपेठ. रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ म्हणजे किल्ल्याचा मुख्य व्यावसायिक आणि व्यापारिक परिसर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येथे सैनिकांची आवश्यक वस्तू, शस्त्रे, अन्नधान्य, सोने चांदी सारखे वस्तू विकल्या जात असे. बाजारपेठ इतकी व्यवस्थित आणि पद्धतशीर होती की किल्ल्यावरची रोजची जीवन व्यवस्था आणि स्वराज्याची आर्थिक कार्यप्रणाली येथेच वाचली जात असे. बाजारपेठेत केवळ खरेदी विक्री नव्हती, तर सैनिकांची तयारी आणि किल्ल्याची सुरक्षा निश्चित करण्याची महत्त्वाची होती.
भव्य बाजारपेठ बघून झाल्यानंतर आपण आपल्या ग्रुपमधल्या मित्रांसोबत निघालोय जगदीश्वराच्या मंदिराकडे. हे आहे रायगडावरील जगदीश्वराचं मंदिर. येथे इतिहास आणि श्रद्धा एकत्रित होतात. महाराजांच्या काळात येथे स्वराज्याच्या विजयानिमित्त प्रार्थना होत असे. मंदिराची वास्तुकला साधी पण भव्य आहे. दगडी नक्षीकाम आणि शांत वातावरण पाहून मन भारावून जाते. या मंदिराजवळ उभं राहिले की किल्ल्याचा इतिहास आणि धार्मिकतेचा संगम अनुभवायला मिळतो. श्री जगदीश्वराचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर असलेल्या नंदी महाराजांचं दर्शन घेऊन थेट महाराजांच्या समाधीस्थानाकडे निघालो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही थेट टकमक टोकाकडे निघालोय. रायगड किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकावर असलेले टकमक टोक हे अत्यंत उंच आणि खोल कडा असलेले ठिकाण आहे. इथून खाली सुमारे 1200 मीटर खोल दरी दिसते. ढग, धुके आणि वाऱ्याचा आवाज सगळं मिळून थरारक दृश्य तयार होतं. इतिहास सांगतो की महाराजांच्या काळात गद्दार किंवा अपराध्यांना याच टकमक टोकावरून खाली फेकून दिल्याची शिक्षा दिली जायची. त्यामुळे हे ठिकाण केवळ निसर्गरम्य नाही तर शिस्त आणि न्यायाचं प्रतीक आहे. टकमक टोकाचं हे रौद्र रूप बघून आम्ही रायगडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. टकमक टोकाच्या शेजारी असलेल्या ह्या पायवाटेने आम्ही गड उतरायला सुरुवात केली. खरं तर हे रिस्कीच आहे, पण आधी आम्हाला 3 ते 4 वेळाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्ही ही रिस्क घेतली आणि सरळ महादरवाजापर्यंत या वाटेने आम्ही खाली उतरलोय. तुम्हीही जर या वाटेने गड उतार करण्याचा प्रयत्न करत असाल तर अजिबात करू नका, कारण हे खूप रिस्की आहे. पूर्ण रस्ता हा स्लिपी आहे. आम्हाला आधी एक्सपिरियन्स होता, म्हणजे आम्ही याच्या आधी 3 ते 4 वेळा या वाटेने गड उतरलोय.
उतरत असताना आम्ही नाणे दरवाजा या मार्गाने जायचे ठरवलं. वाटेत हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आम्ही गडाला निरोप द्यायचं ठरवलं होतं. हिंदवी स्वराज्य ट्रेकर्स आयोजित किल्ले रायगडवरील ही मोहीम आम्ही पूर्ण पार पाडली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर खाली व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, तुम्ही हिंदू स्वराज्य ट्रेकर्स ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भन्नाट व्लॉगमध्ये. धन्यवाद.